मा बापाच्या याच्यावर बरं तुमचा डोळा असते ना. पैसे पाहिजेत तुम्हाला, पैसे. आणि तुमच्या बापाजवळ एवढे पैसे असून ते कुठे घालता हो तुम्ही? तुमच्या बापाला एक शब्द नाही म्हणून राहिले. आणि तुमचा बाप किती ऐश करून राहिला तिकडे, बाहेर फिरून राहिला, खाऊन राहिला, मस्त मजा मौज करून राहिला. आणि तुम्ही काळा नाही इकडे कडकीचे दिवस. फक्त असेच हातात हात धरून बसा, त्याला काहीच म्हणू नका, त्याला फिरू द्या ना. तुम्ही फक्त घरात बसा आटी बांगड्या भरून. अडचे लाव लागायचे काम करू नको तू. हा मा बापा तुम्ही जात नाही अजिबात बी. पहिलेच तुझ्या बापानं माही लाल केली तुझ्या बापानं. ताने फुटलं तुले तोंड. आता बरं त्या समाधानानं सांगितलं की त्या बापाच लय पैसा आहे. हो शिवल्या त्या बापाच लय पैसा. हिच्या तोंडाला सुटलं ना पाणी. हो सुटलं पाणी. आता देऊन राहिली मला बैकून. काले लाव लगायचे काम करू. मी काले करू? तुम्ही पहा ना पहिले मा बापाच्या पैशावर कसा डोळा होता तुमचा. तुम्हाला कोण सांगलं मग? तुम्हाला कोण लावून दिलं? तर तुमच्यासारखे शिल्लक नाही बा की माझ्या अशीन काचार. तुम्ही पहिले पहा ना मा बापाचे एवढे पैसे पाहून तर भावले होते बापा. झालं ना मग मार खाऊन आले ना घरी. देवाई जाऊ दे ना. त्या बापाई माहित आहे किती खोंजेला साऱ्या गावाचा. 2 कोटी भेटले त्यातले 25 लाख तर दिले नाही. स्कॉर्पिओ गाडीने फिरलो असतो ना आपण. जाय सांगू नको त्या माय बापाचा गुणगान नको गावाटीचा. बाबा मामाचा बाप आहे की नाही बेजा कोंजेला आहे. तो कसं गोवातली कवडी काढणारा माणूस आहे. त्या नांद नको लागू. त्या नांद लागले म्हणून तुम्ही मार बी खाल्ला. कसं हे कसं आपला आबा लय अश करून राहिला आता. बुलेटी घेतली बुड्यानं आणि बुडा बुडी रोज फिरतात. इकडे जातात काही खायला काही तिकडे जातात. बम मालाय बाबा. डल्ला मारा लागा थोडीसा. काही करा तुम्ही. बुड्याला पोटवा तुम्ही. लोणी पाणी लावा काहीतरी. तू एवढं बोलायला सोपी वाटते. खऱ्या लय कठीण आहे बरं. अजूनही मापाठीचा दाण सरकारने होऊन राहिला. साहेब कसं तुम्ही अलादी खाता अंग शकता. मी खातो तिकडे मार ढोरासारखा. बाबा आता काही नाही होत. आपला आबा गरीब आहे. तुमचा बाप तो मामाचा बापच लय खतरनाक आहे. लय कोणचे लाईन तो ताफड बी आहे तो. त्याला पटत नाही ना असं फुकाचं द्यास नाही वाटत कोणाले. म्हणून तुम्हाला कसं तुम्हाला कसे झपके मारले त्यानं. हो बाबू तू काही मला झाडावर चोडू नको बाबू. मा परीन होईन तर मी करीन बापा. नाही मला काही मार खाणं नाही ढोरासारखा. पहिले कसं पाटला आल व्हायलाय माई. तुले काय माहित आहे किती मारलं मला तर पुरे ढुंगणं शकले माय. मला ढुंगणार बसताय नेऊन राहिलं. असं फिरा लागते इकडे तिकडे. काय सांगू तुले. तू म्हणतो अजूनही त्या बुड्याला मागा तुमच्या बापाला पैसे. म्हणजे मग काय साल काढायला लावतं काय. तो बुडा काय खरा आहे का मा बाप. ऐकरे घुसणे त्या बाप पाय ना कसा पादर फुसके आहेत. फक्त बोल बच्चे नाही त्या बाप. करू नाही काही शकत. सारायले भेटे नुसता. जरासं काही डर काढी फोडत नाही. जरासं काही जोरानं बोलत नाही कोणासोबत की जसं काही वजन पडीन या माणसाचं की काहीच नाही. वरचे हे काम करत माझी सारी जिंदगी गेली ना. तू नको शिकू ना मले. बेजाच तोंड वाचून राहिले रे दोघे माय लोक. तुम्ही कसं आहे माहिती का अलादी अंग शकणारे आहे ना. मारत मले खा लागते ढोरासारखा. पण कसं आता मा पोरासाठी मुले काय ना काही करायच लागेल. इष्ट डोळा लागते तर वन मन नाही फिरला पाहिजे तो. मा पोराची कशी इच्छा आहे ना स्कॉर्पिओ मध्ये बसायची. बाबू तू इच्छा पुरीच करीन. आता जा तुम्ही भेटून बुड्याले काय आहे काय नाही कसं तलास घ्यायच लागेल ना मुली. तुम्ही फक्त बोल बच्चे नाही ना. तुम्ही काहीच करू नाही शकत. काही नाही तुम्ही तलास घेऊ शकत ना फलास. तुमच्या बापाच्या पुढे तर तुमचं तोंडही उलत नाही लवकर. आई मी आणतून गाडी लाईनवर. जरा चुप बस बाजू. हो बाबा मामा माय म्हटलं नको ऐकू. माय कशी सटके आहे जराशी. कसं तुमच्यापर्यंत तुम्ही काम करा. जावा लवकर. बरोबर बाबू तू म्हणतो ना तर करतो तुझे काम. टेन्शन नको घेऊ तू. जातो मी. बाबा कसं 100% काम झालं पाहिजे बरं. त्याचा खाली वापस हे सांग रट्टे खासा. जातो मी आता. थांबा तुम्ही भरतो मी विठ्ठल नामा शाळा काय आहे तर. साधूबा राजा लयच परिशाना राजा. मी काय ना काही काम धंदा थांबला ना आपल्याला. कोणाची पराठी मराठी असेल तर सांगा बा. जातो मी उपट्याले. काम धंदे लाईनच नाही कोण राजा. सगळा मायच दुकान बंद करायला आला. मीच तर तुला म्हणत सगळा मे महिन्यात आहे काय कोणाच काही ठिबक मिबक टाकणं. कसं मे महिन्यात बुडी आहे ना. माय पुरी दुकानदारी बंद होणार आहे. काय बा हे म्हणतातच काय ना काय फुसकुटीचे गळा. कशी दुकानदारी चालते माई. मीच तर परिशाना बा. तू मला काम मागून राहिला बा. पराठी बा कोणा मी कोणाची पाहू बा. काय साधूबा लयच अडचणी राहिली. पैसाही राहून नाही राहिला आणि काहीच नाही बा. मग कामं आपल्या गावात भेटून नाही राहिले. म्हटलं यंदा कसं खपा आपण पराठ्या उपटू. पण कसं काही मेळच येऊन नाही राहिला. कोणी देऊनच नाही राहिलं बाबा. ढरकन ट्रॅक्टर घालतात लोक. ते कुठे कुट्टीच भुगडच करून टाकतात. देवलाल काय तुकाराम भाऊ काही आहे का आपल्याला. हो का
काय गळा होकान मोका पाहिजे गळा बुड्याची एवढी इस्टेट असल्यावर अजूनही बुडाले का 10-15 रुपये गल्ला आणून राहिला त्या बुड्या धंदा किती चालून राहिला चोरा बुडा बुडी तिकडेच करून राहिले का तू इकडे पर्यटन उपट्याचा विचार करून राहिला बा काय का पोरगा असले का तू हेंबळा नाही ना कोणी हो मा बुड्यान मासाठीच कमवलाय ना मा बुड्यान मी वागवत नाही खाऊ पिऊ घालत नाही आणि मा बुडा मला देतो यातलं काही गळ्या तुला हेच तर समजत नाही हेंबाड्या बुड्याला कसं लोणी पाणी लात जाय ना रोजचे 500, 1000, 200 घेऊन येत जाय तुला कसं भागते ना तुला काले कामाला जायला लागते पराठे उपट्याले डगत जायचं तिकडे पराठे उपटून आप गमवून राहिला ते काय खरं आहे का पराठे उपट एवढे आयतं भेटून राहिलं ना गळा देवला कसं हात चानस आहे बरं हे संधी येईल आता बुड्या होते कसं दाबून पैसा बुडीले बुलेटवर घेऊ फिरून राहिला बुडा इकडे जा तिकडे जा साडी दे घेऊन हे फलाने दे घेऊन आणि का तू इकडे माशा मारून राहिला गळ्या आम्हाला म्हणतं काम अरे तुला काय काम पाहिजे गरज आहे धंदा टाक तू काय राजा तुकाराम भाऊ मा बाप आहे राजा साऱ्या दुनियाचा आगव कसं पैसे जर मागायला येऊ की नाही बस कुठानं झोडीन मा बाप बेजा माणूस बेकार आहे हे वय आहे हे वय झालं डोंगराय झाला बुटा पण मस्ती का अजून चिरली नाही बुड्याची नको आपल्याला काय करायला लागते आपल्या पैशाची म्हटलं तर जायचं बुड्याला चोपड चापड करायचं मायचे डोक्यावर हात फिरायचा असा आई असं आई तसं असं कर तसं कर आणि कसं जागेत जमून घ्या हेंबाळ्या तुला समजतच नाही बा तुम्ही मा घरा राफत आणसान बा फालतू घेऊन ना देणं कसं मा भीती जीव बापा हो कसं मा बुडा पुरा भानखोड्या बी काही खरा आहे माणूस नाही येत नाही गळा एवढा कोण भेट गळा देवलाल बेले का पादर पुंगी असले का तू माणूस का हिटले आपल्याला नाही पडत बा स्वभाव हा तू याचा हाताले का बाईपेक्षा बेकार स्वभाव आहे तुया तुम्ही म्हणूनच राहिले तुमचा मान ठेवाच लागेल ना जाच लागेल मला बुड्याचं आणि बुड्याला काय ना काही पैसे मागायला लागते ना आता हो लवकर जाईल लवकर शाळा जमू तू त्याचं कसं तो शिवल्या जर तरी पोहोच लागेल तुझ्या हाती काही घंटा लागणार नाही तुलाच माहित आहे त्या भाऊ कसा खाव करते तर पैसा म्हटलं की शिवल्याची लास्ट टपकते कसं त्याच्या अगोदर तू जाऊन बस तडसा बुड्याचं चोपड झापड करणं सुरू करून दे शिवल्या जर गेम बसवला की तडसा तुला काहीच भेटत नाही खुल्लम खुसा लेका आईची हात हालवत जातो बापा सारखं होत असेल तर काय करायला लागते लोणी पाणी नाही बापा खाऊ पिऊ घाल तुम्ही ते इली चला मग तुकाराम भाऊ येतो मी जाय ना लवकर जाय ना मग जाय लवकर काय जो जमलं होती की नाही आपली दलिंद्रीच फिट्टे गड्या हो बुड्यान कसं हो म्हणायला पाहिजे गड्या देवलाल देतो गड्या तुला पैसे पण बुड्याला आता चांगलं चोपड चापडी करायला लागेल ना कसं आपण खाऊ पिऊ घालत नाही बुड्या राहायचे अलग कसं अलग अलग मध्ये कमवून राहायला बुड्डा कसं आता त्याच्या हिस्सा टाकणं म्हणजे मग आता चोपड चापड करणं जास्त झालं जाऊ बाबा करतो मी काहीतरी आता भाऊ काही बैकून दिला राजा गडी गेला तावाच गेला गडी जमू दे राजा पैसे जाऊ बजेट हा कसं पुरं खर्च घर माझलं ना रे जास्त अगवपणा करून राहिले तो शिवल्यात आणते वेगळा हा देवल्या वेगळाच आणि ते बुडं वेगळेच ताल करून राहिलं बुडीले घेऊ फिरते का आणि ते बी दुसऱ्या भरोशा स्वतःच्या मनगटात काही दम नाही त्याने बुड्यानं बिचाऱ्यानं रघु बुड्यानं धंदा टाकला आणि या खेळल्याने त्याच्यावर कब्जा केला काय माहिती का भाऊ तुकाराम भाऊ पार्टनरशिप टिकतच नाही मराठी माणसाची अजिबात नाही टिकवत ते कसं ते दुसरेच लोक चांगल्या हे आपले लोक भाऊ कसं ते तर आहेच म्हणा पार्टनरशिप टिकतच नाही मराठी माणसाची चाल ना मग आता पाहून बुड्या घराकडे जाऊन काय झालं काही नाही तर चला भाऊ चला राजा पाहुणे बा बुड्याचा काही हवा करून राहिला बा बुडीले बुलेटवर घेऊन फिरून राहिला मला गात माहित पडलं बा मी म्हणतो ते बुडा बुडी यावयात कुठे फिरो तुला काय करायला लागते तू काय पैसे देऊन राहिला का त्याईले बसला का चौकशा करत त्यानं मला हे सांगितलं त्यानं ते मला सांगितलं बरं पाहुणे बुवा राजा जवान पोरे राजा गाड्याने भेटून राहिल्या फिरायली आणि हे डोंगर राजा या वयात वयस करून राहिलं बुवा बुलेट घेतली त्यानं मस्त भर बुडेले फिरून राहिला ना बापा असतं बापा बुडी बापा शॉपिंग नेला बुड्यानं हिजर टाका आले तो बुडा बुलेटवर फिरून राहिला बुडीले काय तो बुडा कमवून राहिला नोटा घरी थोडी बसेला आपल्यासारखा वाटे थोडी राखून राहिला गावात आपल्याला कसं धंदे करायला लाज वाटते त्या बुड्याला काही लाज नाही बिचारा त्या धंद्यातून त्या बुड्याला पैसा भेटून राहिला म्हणून तो बुडी ऐश करून राहिले आपला काय ऐश होत नाही पण आपण धंदे करत नाही ना काही व्यवसाय करत नाही काही नाही आपल्याला कुठून पैसा येणार आहे पाहुणे बाबा धंद्याची काची लाज हो बा मागे म्या पाणीपुरीची गाडी टाकली बंद गावाने उदार खाल्ले पाणीपुरी पैसे मागता माझी थंडी गाड झाली आखरी छोटी धंदा डुबला माया पैसेच नव्हते मला नेले कुठून आणून कुठे काली का मग नगद का आपल्याला समजत नाही आपण का पागल एवढे हेंबळ्यासारख्या गोष्टी करू नाही ना अरे नगद म्हटलं की गावातला एकही जण फुगे खात नाही गिऱ्हाईक येत नाही ना लोकांना कसं आपल्या गावात उधार पाहिजे उधारीशिवाय मेळ नाही येत नगद कोणा खिशात पैसे असतात गावात हा बुडा इकडून आला का मटण उधार रुपया सोडत नाही तो बुडा रुपया जर कमी असला तर म्हणते भाऊ मटण राहू दे घरी चालला जाय रुपया आणून देशील ताने जो असा धंदा करावा लागते पाणी बा तुमच्या काही नांदीने लागेल बुरत बापा तुम्ही बोलतेत माणसाले पाणी बा पान बुडाबुडी आली ना जमलो बा आता शोभते बा हा जोडा काही भारी वाटून राहिला बुडाबुडी एक नंबर बुड्याची तर कमालच आहे बा
पाय हो आहेतच हा गावात उभेच असतात. हो कधी येते बुडाबुडी कधी येते बुडाबुडी नुसतं वाटच पाहतात हे. पहा कशात लोक आपल्या गावात तर आता घरी गेल्यावर माहिती दीट काढतो गुरु याची दीट होईन मले. हो येले आपली बुलेट पाहायची ना वय आहे ना त्यांना का बुलेट पाहिली का कधी. पुऱ्या गावातून आपल्याच तर जोड बुलेट आहे मग पाहतील नाही तर काय तर लोक सांगा ना तुम्हीच पहा ना. चला आठून लवकर भरकन अजून विचारपूस करतील ते. तिथं काही थांबायला पुरत नाही बाबा. भनकनी आता गाडी काढायला पुरते भररुकनी आणि निघून जायला पुरते. नाही तर अजून अर्धा घंटा टाइमपास. एक तर दुकान उघडा लागते तिकडे मोठ्यांचं गिऱ्हाईक खो खो करत असेल तिकडे. पहा पाहुणे पहा बुडाबुडीचा जलवा आहे का असं कोणा गावात जलवा. आली इकडे खाऊन पिऊन मस्त शॉपिंग गिपिंग करून आली बाहेरून. आपण सोय येतो जडीसा तू धंद्याचे कमाल आहे ते. व्यवसायाचा पैसा आहे ना तू. 10 रुपयाचे 100 रुपये होऊन राहिले तटी. मग नोटाकुटी खरंच तीन बुडाबुडी काचे कमाल फमाल हो. तो रघु बुडाडू बोलान धंदा ताब्यात घेतला. दुसरं काय आता बुडाबुडी ऐश करून राहिली. दुसऱ्या जीवावर सारा थाट आहे हा. याचं काय मोत्याचं बुड्याचं त्या रघु बुड्या धंदा हा. त्या बुड्यानंच तर सुरू केला. त्या बुड्याचाच पैसा आता या धंद्यात. पण चालू आहे ना धुकधुकी. आता ऐश करून राहिले ना बिचारे. दुसऱ्या या गच्चीवर पाय देऊन पार्टनर दिला काढून. त्या बुड्या दिली लावलं काही करून गावात. या बुड्याला मस्त जमते का मग. या मोत्यानं काही मस्त केलं ते. धंदा घेतला ताब्यात बरोबर. शाळा जमवली या ना मोत्यानं. बाबा आपल्याला काही हिंदी नाही कोणा गच्चीवर पाय देऊ की मुंडक्यावर पाय देऊ. चला आठवून दाखव सटकनी. आपले लोक आपण बसले गाठी वटे राखत बुडे बाडे वयस करून राहिले गावामध्ये. तर बुडे पा तिकडे हा बुडा पा इकडे जमके अलग अलग काम आहेत का यायचे. बम नोटा कमवून राहिले ना आपण साला इकडे काही रुपये नाही आपल्या खिशात. अबे हा काल्या उकरून काढते ना गोष्टी घेणं देणं काही फायदा नाही ना. ते बुडाबुडी करून राहिले. अमुकले डोबोलन ढमुकले डोबोलन टमुकले. आता त्याची खाजशीन काहीतरी. त्याचे चुकेल असेल ना काही ना काही म्हणून या बुड्यान त्या बुड्याबरोबर गद्दारी गेली. तुम्ही साऱ्या गावाची बाजू घेत जा. फक्त मी काही बोललो की नाही मला क्रॉस करत जा फक्त तुम्ही. मा कसं वरचेच तुम्हाला सैन होत नाही पाहुणे पा. तुमचं मा एखाद्या दिवशी जमके भांडणच होते. मी काही बोलले की तुम्ही 10 शब्दच बोलता पुढे पुढे. कोणाची बाजू घेऊ नका. चला मग कडजोर बाकाला भांडा आता नको. चाल बा चला पाहुणे पा चला जमरो. असं भाऊ शिवल्या तसं काही त्या बुड्या चाकोरी चाक बसू देणार नाही. तुले कसं कोणाकडून सल्ला घ्यायला लागेल. आणि तुझी बायकोन तुझ्या पोऱ्या तुला तो सल्ला देऊन राहिला ना हा 100% मार खायचा सल्ला. हो तू त्याच्यात सक्सेस होत नाही. ते सहाय्य पुढे जात नाही. ते राहतात मागून तू जातो पुढं. तू खातो मग मार. कसं तुला आता काही मार खायला पुरत नाही. काय ना काही कसं युक्ती लढतो आता. काय कोरा झालो काय कोरा. अरे हो मामा डकैतीला फोन लावायला पुरे ना आपल्याला आता. तोच एक पर्याय उरला आपल्याजवळ. कसं मामाला फोन लावला आणि मामावरून एखादी आयडिया घेतली की जमला आपला जुगाड. बापा लवकर लाव बाबा शिवलाल फोन. कसं आता तू झटकन गावामध्ये. हॅलो हॅलो हा मामा मी शिवलाल बोलून राहिलो. बोला शिवलाल शेठ. बऱ्याच दिवसांना आठवण आली बुवा. का मामाला काय भुलले का बाबा. काय राजा शिवलाल भाऊ फोन नाही काही नाही. आता आला बा तुमचा फोन झाकट पडल्या मुली. नाही ना मामा काम धंदे सुचू नाही देत ना. काय करू कामात. आता कसं माझ्या लोड सांभाळण्याने जाऊन राहिला. म्हटलं लेख मामाला फोन लावून अर्धा लोड कसं मामाकडे देऊन टाकू आपण. कसं आज जास्त चोपड करून राहिला शिवल्याला. काय आयडिया काय आले काय काची. काहीतरी गडबडतं नाही रे बाबा. फसवते का रे बाबा मुली. सांगा शिवलाल भाऊ काय काम आहे सांगा. काय होतं काय काम करावं लागते. काय माहित आहे का मामा बुड्या झाली बम इस्टेट. या वयात टाकलं माबुड्यानं दुकान असं सण चालून राहिले की रोजचे 20 बोकडे 30 बोकडे कटून राहिले. तर कसं माबुड्याजवळून कसं पैसा काढणार राजा. बम नोटात माबुड्याजवळ. म्हणजे बुड्याच्या पैशावर डल्ला टाकायचा आहे काय. हो ना बाप्पा बुड्याजवळ कसं लय पैसा झाला. बुड्याच्या काही सांभाळायला जाऊन राहिला नाही. पण मी मागायला गेलो की बुडा काही चाकोरी चाक बसू देत नाही. काय करा मला काही सुचतच नव्हतं. म्हणून मी तुम्हाला फोन लावला बाबा. हो अजूनही माडोक्षाला ताप आहे. झनझन करून राहिला माडोक्षनी काय मग शिवलाल भाऊ एवढ्या गोष्टीसाठी मला फोन करून राहिले तुम्ही. अरे हाईट तुम्ही टेन्शन ना घेऊ मी तुमचं काम करून देतो. पण आपली पार्टनरशिप काय ठरवता कसं काय सांगा आता. षटाकभर काम नाही राजा. तुम्ही पार्टनरशिप मागून राहिले बा पुरते काय मग ते किती गोष्टी बुड्याचं लाखभर लाख असतील. पण कसं ते मला पाहिजेत ना. नाही तर मा इकडे दुकानदारी बंद पडून जाईन ना.
बरोबर बापा शिवलाल भाऊ, काही देऊ बी नका बापा, तुमच्या शब्दाच्या बाहेर जात नाही मी. फक्त कसं आम्हाला ज्यूस घाल जा बापा. हो, कसं आत्मा तृप्त करावं कोणी माणसानं. कसं आमचा जर आत्मा तृप्त झाला तर तुमचं काम सक्सेस झालं 100% समजून झाला तुम्ही. नाही नाही नाही, द्याचा विषय नाही. काय ना काय फुल ना फुलाई पकडे तर मी देणारच आहोत तुम्हाला, तो काही विषयच नाही. तुम्ही जर मा काम करून राहिले तर फक्त काम कसं की मा नाव नाही आलं पाहिजे कुठेच. कसं बंद गाव मावर दात खाऊन आहे बरं, कसं माधुपूट पडी नाही तर मी कसं ढोरासारखा मारखेन गावातल्या लोकांनी मात पडलं तर यानंच लावून दिलं म्हणून. मी काही टेन्शन घेऊ नका शिवलाल भाऊ, मी आहे ना. मामा कशासाठी म्हणतात मले, मामा डकैती आणि 2 माया भाषे. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, बिलकुल कसं तुमचं काम होऊनच जाईल. बुडा बुडी कोणा कोपऱ्यात ठेवतात पैसे तर बरोबर शोध लावा तुम्ही, टेन्शन घेऊ नका. चला बरं मग आता ठेवतो फोन. जास्त कसं बोलायला पुरत नाही ना, कॉल रेकॉर्ड होतात ना माय. तुझं मामा मामा कसं मा काम कसं फटकन झालं पाहिजे बरं. हो, रोण्यात पाडू नका, नाही तर मग तिकडे काम आली इकडे कसं बिघडून जाईल. इकडे येसानच नाही काम करायला तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला मला काही झोपून राहील जायची. झोपा झोपा मामा. काही योगा आले बा. गावा मामा डकैती डायरेक्ट फोन. बरं की नाही नंबर होता, नाही आता लफड झाला असतं, लोचा झाला असता पुरा. चल चल बा शिवलाल, कसं बुड्या घरी जाऊन बसा लागेल ना. बुड्याला काय ना काही त्रास नाही द्यावा लागणार का. का मामा काही फिल्डिंग लावते की बा, काही नाही लाईन लावून राजा गरमून राहिला राजा. कुठे ना कुठे डाका टाकान झाला ना. घरीच बसे लावून राजा, आपण ठप पाहुणं निघून. भाषाकडे आताच 5 मिनिटाच्या अगोदर का सुपारी भेटली ना आपल्याला. कुठे काय जातं कामाले फामाले, फालतू आपलं रोगच जात अडसा. हातपाय दुखतात माणसं, कामागी माझा आई गोष्ट नाही करायची. मुकड्यान कसं असेच कामं करायची रात्री बेरात्रीची. बाबा मामा मागे पकडता तू राजाच्या बँकेत गेलतो तर वाचपान लहान धुतलं राजा ढोरासारखं. बरं की राजा पोहून आलो, नाही तर कसं उलट टाकून मारलं असतं त्यानं. तुम्ही राजा काय ना रे आपता आणत राहता हो. मुकड्यान करा राजा जे काही असेल ते. भाषा तुला अजून काही समजत नाही बाबू. तू आता अंड्याच्या बाहेरून आला, काय करावं लागते काय नाही याचं पुरं मला नॉलेज आहे ना. ह्या बाळ्यासारख्या गोष्टी शिकून राहिला मला मॅटावानी. मामा कसा बांधर म्हणते माहिती जाणला. लालच आहे ना. दुसऱ्याच काहीच परिवर्तन नाही माणसाचं. आपण काय बोललं की बस मिरच्या जमतात मामा मला. चला मग करा तयारी. याच्या म्हटलं न काय हाई बी बयाळा नाही, याले काही अक्कल नाही लेगाली. सोऱ्या करून जीवर यायचे, पण पराठी उपडणं नाही जीवर येत. कसं उपटते झाला एकर भरायची पराठी. त्या असो गोर या लाईन्या भाषेला घरी राहू दे. त्याची इच्छा नाही याची. आपण 2 जण चालले जाऊ मस्त तिकडे येऊ, हॉटेलवर बसू मस्त. चांगलं मस्त खाऊ पिऊन मग घरी येऊ जायचं. कसं पैसाही बो मशीन ना आपल्याला. मी मामा घरी नाही राहत, मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो. कसं येतो, मी येतो तुमच्या माग. तुम्ही तिकडे हॉटेल मध्ये खाता ना, मी काय खाऊ. मी काही इकडे बेसन पोळी खाऊ का. मला नाही ओढ लागत ते. मला मटण पाहिजे. चाले बाबा नंगदेवा, चाल बापा. तुला कुठे घरी ठेवून राहिलो मी. त्या मामीचं पुरा काव आणशील. हे मॅगी दे बनवून, पास्ता दे बनवून, फलानं करून ती डिम का कर. तुझं काय खरं आहे का. चाल बापा चाल, सोबत चाल बापा. मामा शिवलालला खबर दिली, पण खरी आहे खबर बापा. नाही तर मग मागच्या सारखी वर्षान त्या पेटीत काहीच नव्हतं निघालं बरं. कसं आता कसं माल निघला पाहिजे काही ना काही. बाबा 100% खरी आहे ना. शिवलालचीच तू गुंडी अटकेला. शिवलालचा बाप आहे ना, त्याच घर आपल्याला लुटणार. बांधानी मग मामा असं असेल तर आपल्याला काय करावं लागते. चला मग चटकनी करा बरं तयारी. चला चालले जाऊ आपण. येतो मला न्यायचो नाही तर मग कसं मला घरी ठेवलं तर मी पाहिजे पुरा धिंगाणा करून टाकेन तिचा. चाल ना बा, चाल ना. का मी तुला काय इंग्रजी सांगितलं का. चाल ना बा माघारी. 2 शिटा जाऊन राहिले गाडीवर, 3री तूही जाईन. काय का भलता टेन्शन घेतलं का तू. चाल लवकर चाल, कर तयारी कर. बोकाड्या झालं का नको राहू. मामा आता करतो तयारी. चला झटकन चालले जाऊ आपण. थांबेल नाही पुरत नाटी. याची गोट म्हटलं मा भाषाले तास तयार होते तू. हो कुठे म्हणा काही म्हणा. पंक्ता दिसली कशा झडपास मारते मला भेटते कुत्र्याला भेटते. सायला मागच्या जन्मात खाल्लं की नाही खाल्लं यानं काय माहित बापा. पुरा खाव करते खायला. अरे बा चाला लवकर. तुम्हाला सारं खाऊ पिऊ घालतो, हॉटेल मटेलचं बी, आणि चोरी करतो बापा. चला तुम्ही कशी आता मा यारच होईल. मा उरावर बोकांडीवर बसायले
जाऊ द्या बाबा, आता माझी बहीण बी नाही, जवायचं काही सोय नाही, म्हणून बस मी तुम्हाला वागून राहिलो. आता कसं मामस्तक तू पुरं गरम होते, पण काय करा, वागावं लागते. चला मग चला. तो झमलेटा काय बोलत राहायचं मंदा म्हणतात तेव्हा शिल्लकपणा करत राहायचं. जसं आहे तसं चालू देत द्या. मामाला कसं झाडावर चढायचं, खरं बोलायचं नाही, खोटं बोलावं लागते. दडसा पागल का तेवढ्या मातोंडात जाऊ दे ना बा, म्हणणं तर विचार आलं पटरीवर आली न गाडी लेवा, जाऊ दे. हो रे बा, मोडला मॅम हे. चाल चाल बाबा, चटकन चाल. का बाबा, तुम्हाला जराशी माझी चिंता वाटत नाही का? मी तिकडे पराठे उपटायला जाऊन राहिलो, रगत वकून राहिलो मी, माझ्यानं काम नाही होत राजा. आणि तुम्ही इकडे अश करून राहिला राजा. कसं आपल्या घरचं दुकान आहे बा, मला कसं ठेवानं? मी म्हणसान ते काम करतो ना, मी कामाला काही लाजत नाही ना, तुमच्या मागं येतो ना. कसं तुम्ही गेले की आम्हाला सांभाळायला लागेल की, मग आम्हाला समजलं पाहिजे की त्यातलं. कोण सांगितलं त्या बापा दुकान आहे म्हणून? कोणतं दुकान आहे, कोणतं काय आहे, मला काय समजून नाही राहिलं. देवला तू काय म्हणून राहिला तर? हो बाबा, ते मठाची दुकान आहे ना, त्यानं ताब्यात मी चालवतो ना. चांगली चालवतो ना बुवा. काय राजा, तुम्हाला पोरावरही जराशी दया माया येत नाही राजा? काय माणसं आहे बा तुम्ही? हो गड्या देवलाल, दया माया तर अजिबात नाही आपल्याला. आणि तू कोण आहेस पण? तू कसा का म्हणायला राहिला? बाबा बाबा कोणा म्हणून राहिला तू? का रे गड्या? कोणता बाबा आहे तुया? तुम्ही आता मली ऐकत नाही का? काय राजा बाबा, काय टिंगला उडता राजा, घेता राजा, माय मजाक नका घेऊ न बुवा. कसं तुम्ही घरी बसा, आराम करा, ते दुकान ताब्यात द्या, मी चालवतो ना चांगलं दुकान. पहा तुम्ही जरी जराशी प्रगती केलीशी, मी याच्यापेक्षा 7 पटनं जास्त प्रगती करतो ना. अरे बाबू, तुया वाटा तुला देऊन टाकायला मी 4 एकर जमीन तुया ताब्यात द्यायला, तुला त्याच्यातच तर पीक काढता येत नाही, हरामखोरा. 4 एकरात 4 क्विंटल सोयाबीन होत, तुला लाज वाटायला पाहिजे. आणि तू म्हणते आता दुकान द्या म्हणते बाबा मा ताब्यात. दुकान फुकाच आहे तुले? दुकान टाकशील डुबून, मग काय मी काय भीक मागू बाबा गावात? बाबा काय राजा माणसा तुम्ही जमवान एवढं. मी येतो ना तुमच्या मागं येऊ, मा ताब्यात नका देऊ ना. पण कसं मी कामा राहायचं दुकानात. थांबाले? अरे अजिबात नाही, घरातलं मला खुरही नाही चालत मा दुकानावर. शिवल्या नाही, देवल्याही नाही, कोणीच नाही, अजिबात नाही, बिलकुल. आणि कसं मा घराच्या चक्रा काही मारू नको तू आता. साय हो, मला खाऊ नाही घालत, मा गांडीवर लाता मारल्या आहे तुम्ही ना. आणि आता बस माझा पैसा नाही आला तर आली लागी कुत्र्यासारखी चाटेले मले. बुटात गोष्ट घेऊन नाही राहिला, पुरा बय केला बुटात. नाहीच करतील काय ना काही, अजून शक्कल लढाच लागेल मले. बाबा तुम्ही एक अंशीन एक जांशीच करेल आहे ना. मी काय तुमच्या काय लाडाचा पोरगा? काय लाडाचा पोरगा? शिवलालच्या ताब्यात जसा महापोऱ्या जगणार आहे ना, रोडवर भेटत ना द्यायला कपडे. तुम्ही काय राजा माणसा, मा ताब्यात देऊन तर पाय एकदा. तू निघ बरं, उठून सटकनी निघ लवकर. भेजा खाऊ नको, मा डोकं एक तर आउट होऊन राहिलं. बापा देवल्या तर येऊन नाही पोहोचते बा, काय फिल्डिंग लावली बा देवल्यानं. मा अगदर आला बा गडीचं. अरे गड्या, बुड्यानं दिलं का बा याच्या ताब्यात? मला दिलं का मग माशाच मारत बसणार बापा. अरे बापा पा लागेन बापा जाऊन. या मा बुड्याले चार्जिंग केलोशी नाही देवल्यानं सायाच्यानं. माई बुराईच केलीशी ना बुड्या, असं करू नका तसं करू नका, त्या शिवल्याला काही करू नका. हा काल आला बाबा कैचा नारो, त्याचं काय होतं बरं तोंड दिसला त्याचं अटीसा. काही ना काही मोठाच घोर आहे भाऊ, हे दोघे भवाले अटीसा. काय ना गेम होऊन राहिला माझ्यासोबत. पाहा लागेल मला आता काय म्हणतात हे तर भाऊ आपले तर. बाबा काय गुडगुड चालू आहे दोघं बापले काही मध्ये. ते आता तुमच्या ज्यांना या वयात काही जमत नाही, दुकान फुकान काही चालू नका तुम्ही. आमची माया ताब्यात देऊन टाका तुम्ही. आणि देवल्या फेवल्याले देवल्या दुसरे कामं करते ना, देवल्या कुठे जमते हो दुकानदारी? हो गड्या शिवला, तुला 1 नंबर जमते गड्या दुकानदारी. हो म्हणून तुझे ऑटो चालवल्या गेला गड्या. मग ऑटोचे 4 ऑटो गेले 2 तयार. अरे साया ऑटोच तू इकला जुनं. आणि आता माझ्या दुकानावर डोळे आहे तुया. दोघे भाऊ आल्यावर तुम्ही मत्ता करून आले गाडीचा. अरे बाबा त्या ऑटोच्या धंदा पचका झाला ना, नाहीतर माझं 10 ऑटो असते. पण हे कसं आता तुम्ही याच्यात मामेला बरं. काही नाटकं करू नका, हे दुकान माताब्यात देऊन टाका. देवला कसं दुसऱ्या कामाला जाते, त्या गड्या कामाची सवय आहे. आपल्याला की कामाची सवय नाही, आपण कसं पहिल्यापासून स्टँडर्ड आहा. तर कसं हे दुकान माताब्यात द्या तुम्ही. काय बाई तुम्हाला दुकान त्याला निघाटून काय करा, तुमचं तोंड तिकडे आली इकडे. दुकान भाई दुकान पाहिजे काय तुमच्यासाठी टाकायला काय म्या? हो तुमच्यासाठी काही नाही अटीसा, माझ्या जीवासाठी या साऱ्या गोष्टी ह्या.
आता मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.